शनिवार दिनांक 7 मार्च रोजी कशळे वाकडा पूल येथे मालू लक्ष्मण ढोले आणि हरिश्चंद्र मालू ढोले या पिता पुत्रांची मोटारसायकल गायीला धडकली। या अपघातात मालू ढोले यांचा जागीच मृत्यू झाला। हरिश्चंद्र ढोले याला कशळे येथील पोलीस कॉन्स्टेबल राहुल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल हर्ष तंबीर यांनी तातडीने कशळे ग्रामीण रुग्णालयात आणले। येथील डॉक्टर प्रतीक झेंडे यांनी त्यांना प्राथमिक उपचार केले। मालू यांची परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता कामोठे येथे नेणं गरजेचं होतं। याकरिता डॉक्टर झेंडे यांनी 108 या रुग्णवाहिकेसाठी फोन केला, परंतु सदर गाडी नादुरुस्त असून ती कुठेही बंद पडेल असे सांगून पेशंटला नेण्यास नकार दिला। डॉक्टर झेंडे यांनी अनेक ठिकाणी फोन केल्यानंतर खूप उशिरा गाडी उपलब्ध होऊन पेशंटला कामोठे येथे नेण्यात आले। अनेक अपघात रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कशळे येथील ग्रामस्थ उदय पाटील, रमेश मते, डॉक्टर गणेश ठोंबरे, सचिन राणे, राजू हरपुडे, बाळा राणे, पांडुरंग भोईर, शंकर फुलावरी यांनी डॉक्टरांबरोबर चर्चा करून रुग्णालयातील समस्यांचा आढावा घेतला। त्यानंतर कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना फोन केला असता त्यांनी आमदार निधीतून तातडीने रुग्णवाहिका खरेदी करून कशळे रुग्णालयासाठी देण्यात येईल असे आश्वासन दिले। आमदार साहेबांच्या या आश्वासनानुसार आगामी काळात गंभीर रुग्णांना नक्कीच दिलासा मिळणार असल्यानं कशळे ग्रामस्थांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे आभार मानले। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशळे।